एखाद्या ज्येष्ठ नागरिकाच्या मालकीचं आणि ताब्याचा एखादा फ्लॅट असेल, त्या फ्लॅटचं कुलूप तोडून मुलाने त्याचा ताबा घेतला, तर त्या सगळ्या प्रकरणासंदर्भात ज्येष्ठ नागरिकांच्या भल्याकरता जो स्वतंत्र कायदा बनवण्यात आलेला आहे, त्या अंतर्गत दाद मागता येईल का? त्या कायद्यातील तरतुदींचा या प्रकरणामध्ये फायदा होईल का? हे महत्वाचे प्रश्न असलेलं एक महत्वाचं प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये नुकतंच पोहोचलं होतं आणि त्याच्यावर एक उत्तम निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे. या प्रकरणात झालं काय होतं, तर एका ठिकाणी पुनर्विकास झालेला होता. पुनर्विकासाअंतर्गत जुन्या लोकांना नवीन इमारतीमध्ये फ्लॅट देण्यात आले होते. त्याप्रमाणे एक फ्लॅट एका वृद्ध महिलेला, ज्येष्ठ नागरिक महिलेला मिळाला. ताबा तिला मिळाला. तिच्याकडे तो ताबा असताना, तिचं कुलूप असताना, मुलांनी ते कुलूप तोडून त्या घराचा ताबा घेतला. परिणामी त्या ज्येष्ठ नागरिक महिलेला आपलं घर असून सुद्धा दुसरीकडे भाड्याने राहायची वेळ आली. या सगळ्या प्रकरणानंतर तिने ज्येष्ठ नागरिक कायद्याअंतर्गत दाद मागितली. सुरुवातीच्या 2 ठिकाणी तिच्या बाजूने निकाल देण्यात आला. म्हणजे पहिलं असतं ते प्राधिकरण आणि न्यायाधिकरण. दोन्ही ठिकाणी त्या मुलाला निघून जायचा किंवा त्याच्या निष्कासनाचा आदेश देण्यात आला. त्या विरोधात त्या मुलाने मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली. आता मुंबई उच्च न्यायालय या निकालात काय म्हणतं? संसदेने आयुष्याच्या उत्तरार्धात पालक आणि ज्येष्ठ नागरिकांवर होणाऱ्या दुर्लक्ष आणि छळामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करून हा कायदा केलेला आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मुलांनी किंवा नातेवाईकांनी सोडून दिलेले आढळले आणि त्यांना मूलभूत शारीरिक गरजा, वैद्यकीय उपचार आणि आवश्यक सुविधा सुद्धा मिळत नव्हत्या. विशेषतः अनेक वृद्ध व्यक्ती, विशेषतः विधवा महिला यांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात एकट्याने राहण्यास भाग पाडण्यात आले आणि त्यांना भावनिक दुर्लक्ष तसेच शारीरिक व आर्थिक आधाराच्या अभावाला सामोरे जावे लागत होते. या समस्येचे निराकरण करण्याकरता संसदेने सोपी, कमी खर्चिक आणि जलद अशी यंत्रणा या कायद्याने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मूलभूत तत्व असं आहे की लाभदायी म्हणजे बेनिफिशियल कायद्याचे अर्थ लावताना त्याला व्यापक आणि उदार अर्थ दिला गेला पाहिजे, जो त्या कायद्याच्या उद्दिष्टांशी सुसंगत असेल. कायद्याचे अर्थ लावताना त्या कायद्याचा हेतू आणि उद्देश लक्षात घेऊनच अर्थ लावला पाहिजे. एखाद्या प्रकरणात एखाद्या कायद्याचे 2 अर्थ काढणं शक्य असेल, तर जो लाभार्थ्याच्या हिताचा असेल आणि जो त्या कायद्याच्या उद्देशाशी सुसंगत असेल, असा अर्थ न्यायालयाने स्वीकारणं अपेक्षित आहे. वरिष्ठ नागरिक कायदा कलम 2 मध्ये देखभाल या संज्ञेची व्याख्या ही समावेशक स्वरूपाची आहे. देखभाल यामध्ये अन्न, कपडे, निवास, वैद्यकीय सेवा आणि उपचार यांचा समावेश होतो. यावरून असे स्पष्ट होते की देखभाल या संज्ञेचा आवाका अत्यंत व्यापक आहे आणि संसदेने जाणून बुजून या संज्ञेला मर्यादित अर्थ दिलेला नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्येष्ठ नागरिक कायदा कलम 2 मध्ये मालमत्ता या संज्ञेची व्याख्या ही अत्यंत व्यापक स्वरूपात केलेली आहे. मालमत्ता म्हणजे कोणत्याही प्रकारची मालमत्ता, चल किंवा अचल, वंशपरंपरागत किंवा स्वअर्जित, मूर्त किंवा अमूर्त, तसेच त्या मालमत्तेमधील हक्क किंवा हितसंबंध यांचाही त्यात समावेश होतो. अशा परिस्थितीत वरिष्ठ नागरिक आपले सामान्य जीवन जगण्याचा हक्क अंमलात आणत असल्याचे मानले जाऊ शकते आणि त्या संदर्भातील कर्तव्य हे कायदेशीररित्या मुलांवर किंवा नातेवाईकांवर टाकलेले आहे. देखभाल या व्याख्येत निवास याचा समावेश असल्याने त्याला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही अर्थांनी पाहता येते. सकारात्मक अर्थाने जर पालक किंवा वरिष्ठ नागरिकांकडे स्वतःची मालमत्ता नसल्यास मुलांवर किंवा नातेवाईकांवर त्यांना राहण्याची व्यवस्था करून देण्याची जबाबदारी असते. नकारात्मक अर्थाने बघायचे झाल्यास मुलांनी किंवा नातेवाईकांनी वरिष्ठ नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानातून बेदखल करू नये, ही देखील त्यांची जबाबदारीच आहे. जर एखादा वरिष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे अशी तक्रार करतो की मुलांनी किंवा नातेवाईकांनी जबरदस्तीने त्यांना घरातून बाहेर काढलेलं आहे आणि या कृतीमुळे किंवा निष्क्रियतेमुळे त्यांचे जीवन असह्य केलेले आहे,
तर अशा परिस्थितीत केलेली बेदखलीची मागणी ही देखील वरिष्ठ नागरिकाला सामान्य जीवन जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी मुलांवर असलेल्या कायदेशीर कर्तव्याची अंमलबजावणी करण्यासारखीच आहे. मुळात याचिकाकर्त्याचा युक्तिवाद असा होता की याचिकाकर्त्यास देखील संबंधित फ्लॅटमध्ये राहण्याचा अधिकार आहे आणि वरिष्ठ नागरिक कायदा अंतर्गत असलेल्या संक्षिप्त प्रक्रियेचा वापर करून त्यांना बेदखल करता येत नाही. विशेषतः जेव्हा प्रतिवादी एक यांनी देखभालीची मागणी केलेली नाही किंवा त्याची आवश्यकता व्यक्त केलेली नाही. आता या मालमत्तेबद्दल जर बोलायचं झालं तर विकासकांनी यांनी दिलेल्या ताबा पत्रातून हे स्पष्ट होतं की संबंधित फ्लॅटचा ताबा प्रतिवादी क्रमांक 1 म्हणजे त्या ज्येष्ठ नागरिक महिलेला कायमस्वरूपी पर्यायी निवासस्थान म्हणून देण्यात आला होता. हा ताबा नोंदणीकृत करारानुसार देण्यात आलेला होता आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट नमूद आहे की हा करार या करारा अंतर्गत नवीन सदनिका त्यांना देण्यात आलेली आहे. म्हणजे हे सगळे मुद्दे जर लक्षात घेतले तर या सगळ्या मुद्द्याच्या आधारावर मुंबई उच्च न्यायालयाने अतिशय स्पष्ट प्रकरणात निकाल दिला आणि हे स्पष्ट केलं की खालच्या न्यायालयांनी दिलेले निकाल हे योग्य आहेत. त्यात ढवळाढवळ किंवा हस्तक्षेप करायची अजिबात आवश्यकता नाही असं म्हणून या मुलाने जे अपील दाखल केलं होतं, जी याचिका दाखल केली होती ती फेटाळली. ज्येष्ठ नागरिक महिलेच्या बाजूने दिलेले निकाल कायम ठेवले आणि 3 आठवड्यामध्ये त्या जागेचा ताबा मुलाने सोडावा आणि ज्येष्ठ नागरिक महिलेला परत द्यावा अशा स्वरूपाचा आदेश करून हे प्रकरण निकाली काढलेलं आहे. ज्येष्ठ नागरिक कायदा, ज्येष्ठ नागरिक कायद्यातील विविध संज्ञा, त्या संज्ञांचा अर्थ लावताना कसा अर्थ लावावा या सगळ्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणारा किंवा त्या दृष्टीने मार्गदर्शक ठरणारा म्हणून हा एक अत्यंत महत्वाचा निकाल आहे. जरी एखादा कायदा विशिष्ट असला, विशिष्ट घटकाकरता विशिष्ट उद्देशातनं करण्यात आलेला असला तरी त्या कायद्याच्या मूळ उद्देशाशी सुसंगत असे कोणतेही आदेश देण्याचे अधिकार त्या कायद्या अंतर्गत जी काही प्रक्रिया किंवा जे काही न्यायाधिकरण प्राधिकरण स्थापन केलेली आहेत त्यांना आहेत. हे सुद्धा या निकालाने पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे. मुळात जेव्हा कोणताही बेनिफिशियल लेजिस्लेशन म्हणजे लाभकारी कायदा असतो तेव्हा त्याचा अर्थ लावताना व्यापक, लाभार्थ्याच्या बाजूने झुकणारा आणि कायद्याच्या मूळ उद्देशाशी सुसंगत असाच लावला पाहिजे. हे जे कायद्याचा अर्थ लावण्याचं मूळ तत्व आहे ते तत्व या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे आणि हा निकाल तमाम ज्येष्ठ नागरिकांकरता अत्यंत महत्वाचा आहे. विशेषतः काही ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकरणामध्ये जर त्यांचं प्रकरण किंवा त्यांना जो त्रास होतोय किंवा त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या काटेकोरपणे कायद्याच्या व्याख्येत बसत नसतील तर तरी सुद्धा त्या कायद्याचा आपल्याला फायदा घेता येऊ शकतो का, ह्या प्रश्नाचा या निकालाच्या अनुषंगाने उलगडा करून घेता येईल किंवा या आणि अशा निकालांच्या अनुषंगाने काटेकोर चौकटीत बसत नसलं तरी सुद्धा आपल्याला या कायद्याअंतर्गत आपलं प्रकरण दाखल करता येऊ शकेल. ज्यांना अशी प्रकरणं दाखल करायची आहेत त्यांनी ह्या सगळ्या आधारावर आपले वकील किंवा कायदेशीर सल्लागार जे असतील त्यांचं मार्गदर्शन घ्यावं आणि जेवढा आपल्याला या कायद्याचा फायदा करून घेता येईल तेवढा अवश्य आणि जरूर करून घ्यावा. आपल्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या या निकालाबद्दल काय वाटतं, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. दुसरा महत्वाचा मुद्दा की इथे आजूबाजूला थोडं काम चालू आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये एखाद वेळेस थोडा ठाकठाक ठोकठोकचा आवाज आला असेल. पुढचे काही दिवस तो येत राहील. तर आजपर्यंत जसं सहकार्य केलंय तसं या बाबतीत पुन्हा एकदा सहकार्य कराल ही खात्री बाळगतो. या निकालाचा, या प्रकरणाचा तपशील तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. धन्यवाद.